नमस्कार मंडळी. माझा महाराष्ट्र न्यूज हे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचण्यात आला आणि जरांगे म्हणाले की यातील मास्टरमाइंड कोणीतरी कांचन नावाचा माणूस आहे. कांचन साळवे असं या माणसाचं त्यांनी नाव घेतलं. यावर आरोप केले की आज जरांगेच्या हत्येतील मास्टरमाइंड आणि त्याचा व्हिडिओ एक समोर आला आहे, ज्यामध्ये आता त्यांनी या सगळ्या घटना आणि आरोपाबद्दलच त्याचं सविस्तर मत सांगितलं आहे. त्यांनी असं सांगितलं की तो एक दलित समाजातनं येणारा साधारण परिस्थितीतला युवक आहे आणि त्याला या सगळ्या प्रकरणाशी काहीही घेणं देणं नाही आहे. त्याच्यामध्ये धनंजय मुंडे यांच्याशी तो विविध समाजकार्यासाठी बऱ्याच दिवसापासून भेटत राहिला होता. आता या दोन आरोपींनी त्याचं नाव घेतलं, म्हणजे कोण? खुने आणि दादा गरुड. याच्यापैकी तो दादा गरुड या माणसाला ओळखतही नाही असं तो बोललाय. याच्यापैकी जो अमोल खुने आहे तो मात्र त्यांच्या मित्रांचा नातेवाईक आहे असं त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते असं सुद्धा म्हणाले की खुने याच्यासोबत ज्यावेळेस आम्ही दादा गरुड याला तिथे पाहिलं त्यावेळेस आम्ही शॉक झालो, कारण की दादा गरुड हा मनोज जरांगे पाटील यांच्या गटातील जवळचा माणूस आहे आणि हा धनंजय मुंडे यांच्याजवळ कसं काय आला म्हणून त्यांना पालही चुकली. पण त्यांना असं वाटलं की हे काहीतरी मोठं षडयंत्र आहे, पण त्यांनी याच्या विरुद्ध त्यावेळेस आवाज काही उचलला नाही. त्यावेळेस ते काही याच्याबद्दल बोलले नाही, पण त्यांना अंदाज होताच की हे धनंजय मुंडे यांच्या विरोधातलं षडयंत्र आहे असं स्पष्टीकरण कांचन साळवे यांनी दिले. कांचन साळवे हे धनंजय मुंडे यांचे जवळचे कार्यकर्ते आणि त्यांच्यासोबत तसे बरेचसे फोटोसुद्धा होते. अशा बातम्या तुम्ही काही दिवसापासून बघत असाल. कांचन साळवे यांनी त्या ज्या कटाची भेट घेतली होती असं जे काही गरुड यांच्या एका व्हायरल व्हिडिओमध्ये ते म्हणतात की परळीच्या गेस्ट हाऊसमध्ये 20 मिनिटं म्हणे कांचन साळवे यांनी धनंजय मुंडे यांनी जरांगे यांना मारण्याच्या कटाविषयी चर्चा केली असं सुद्धा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. कटाच्या संभाषणामध्ये काय होतं तर त्याबद्दल कांचन साळवेने असं म्हणाले की ती आमची एक रेग्युलर भेट होती, त्या भेटीचा असा अनर्थ घेतला जाईल असं त्यांना वाटत नव्हतं. त्याच्यामुळं या एकंदर कटाच्या राजकारणामध्ये एक नवीन वळण याच्यामुळं आलं आहे. काल जसे की तुम्हाला माहिती आहे दादा गरुड याचा अजून एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्याच्यामध्ये त्यांनी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना मॅनेज होण्यासाठी धनंजय मुंडे यांनी चक्क 20 कोटीची ऑफर दिली होती असं ते या व्हिडिओमध्ये म्हणतायत. आता ही 20 कोटीची ऑफर धनंजय देशमुख यांच्याकडे आल्यानंतर सुरेश धस यांचंही नाव त्यात आलं. सुरेश धस यांनी धनंजय देशमुखांना बोलून घेतलं, कारण की गरुड हा सुरेश धस यांच्याकडे गेला होता सांगायला की अशा एक ऑफर देण्यात येते. सुरेश धस असेही म्हणले की आपण याच्यावर राजकारण करू, त्यांना अडचणीत आणू, पण धनंजय देशमुख म्हणाले की हे त्यांच्या तत्वात बसत नाही, म्हणून हे सगळं प्रकरण मागे पडलं होतं. आता हे जे खुने आहेत आणि गरुड आहेत, गरुड यांची अजून माहिती माध्यमांमध्ये आलेली नाही आहे, पण खुने यांची माहिती आली आहे की ते गेवराई, बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील एका छोट्याशा गावचे आहेत. त्यांची परिस्थिती घरची साधारण आहे. जरांगे यांनी खूप आधी शिवबा संघटना चालू केली होती, तेव्हापासूनचे खुने हे त्यांचे जवळचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या बायकोच्या मते त्यांना दारू पिण्याची एक सवय होती आणि त्या सवयीच्या आहारी जाऊन जवळजवळ 1-1.5 महिना त्यांना फसवण्यात आलं, त्यांचं सॉर्ट ऑफ ब्रेन वॉशिंग करण्यात आलं असं सुद्धा एक गंभीर आरोप खुने यांच्या बायकोनं सुद्धा केलेले आहेत. हे जे धनंजय देशमुख यांना 20 कोटीची ऑफर होती तशीच एक ऑफर 25 कोटीची गंगाधर काळकुटे यांना सुद्धा होती असं गंगाधर काळकुटे म्हणाले, जे जरांगे यांच्या जवळचे कार्यकर्ते आहे. लोकसभेमध्ये मॅनेज होण्यासाठी एकंदरच काय या प्रकरणामध्ये दोन्ही बाजूंनी स्पष्टीकरण येत आहे. मात्र यात एक गोष्ट फिक्स आहे, एक गोष्ट ठरलेली आहे, ती म्हणजे धनंजय मुंडे यांचं डॅमेज होणं. गंगाधर काळकुटे यांनी केलेल्या आरोपामध्ये धनंजय मुंडे यांचा एक कार्यकर्ता त्यांना परळीतील धनंजय मुंडेच्या ऑफिसमध्ये बोलवतो आणि तिथे आम्ही तुला मारून टाकू किंवा तुझं काहीतरी करू, संतोष देशमुख नंतर तुझाच नंबर होता, अशा प्रकारच्या धमक्या देतात. त्याच्यामुळं यातील काय सत्य आहे हे माहीत नाही आहे, पण धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला यामुळे जबर धक्का बसतोय. जसं मी काल पण तुम्हाला सांगितलं की महायुतीतील कुठल्याच नेत्यांना आत्तापर्यंत धनंजय मुंडे यांच्या समर्थनात त्यांच्या बाजूने अजून कुठलाही स्टँड घेतलेला नाही. त्यांच्या भगिनी पंकजाताई मुंडे ह्या सुद्धा त्यांच्या बाजूने बोललेल्या नाहीत. याचं गंभीर आणि मोठं राजकारणाचं स्वरूप जर तुम्हाला दिसत असेल तर याच्यामध्ये अजून एक मोठा डाव आहे, ते म्हणजे धनंजय मुंडेची फक्त प्रतिमाच मलिन होत नाही आहे, तर त्यांची जी काही राजकीय वचक आहे त्यालाच खिंडार पाडण्याचं मोठं काम होतं आहे. आणि एकंदरच बीड जिल्ह्यातून राष्ट्रवादीचं वर्चस्व कमी करण्यासाठी सुद्धा प्लान होतोय अशा सुद्धा चर्चांना आता उधाण आलं आहे. याचं अजून एक उदाहरण म्हणजे परळीसुद्धा आता धनंजय मुंडे यांच्या आतनं निघून चालली. कसं तर शरद पवार गटाने
दीपक देशमुख हे धनंजय मुंडे यांचे अत्यंत जवळचे कार्यकर्ते होते. मागच्या 20 वर्षापासनं ते मुंडे घराण्याच्या जवळचे मानले जात होते. परळीचे ते माजी नगराध्यक्ष होते आणि असा माणूस ऐन स्थानिक निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटात गेला आहे. याचं कारण काय, तर अशा बातम्या आल्या की धनंजय मुंडे यांचे साथीदार समजले जाणारे वाल्मिक कराड यांनी बरीचशी कामं हे दीपक देशमुख यांना देऊच दिले नाहीत आणि या त्रासाला कंटाळून दीपक देशमुख यांनी धनंजय मुंडेंना रामराम ठोकलं. अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीला रामराम ठोकून ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला गेले. कारण अर्थातच महायुतीतून तर त्यांना संधी मिळणार नव्हती, म्हणून त्यांनी महाविकास आघाडीच्या एका पक्षाकडे जायचं म्हणून राष्ट्रवादीची वाट धरली आणि खूप मोठं नुकसान या ठिकाणी जवळजवळ परळी नगर परिषदच धनंजय मुंडे यांच्या हातातनं निसटली की काय, अशा सुद्धा काल बातम्या येऊ लागल्या. बीडमध्ये जसं तुम्हाला माहिती की बीडमध्ये जास्त ताकद ही भाजपा आणि राष्ट्रवादी या दनसगाटाची आहे. त्यासुद्धा संदीप क्षीरसागर आणि बजरंग सोनवणे खासदार आमदार एकच राष्ट्रवादीचे आहेत. बाकी सगळी फळी BJP आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची आहे. यात जर अजित पवार यांचं नुकसान झालंय तर याच्यामध्ये 2 पक्षांना स्कोप राहतो. त्यातील एक पक्ष म्हणजे भाजपा, दुसरा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट. पण जसं स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा फारसा प्रभाव नव्हता आणि महायुतीकडेच खनिक उमेदवारांची जास्त ओढ सध्या आपल्याला बघायला मिळते. त्याच्यामुळे जर का अजित पवार गटाला धनंजय मुंडे यांच्यामुळं नुकसान झालं तर ती स्पेस भरून काढण्याची जी काही स्कोप आहे तो भाजपाला आणि पंकजाताई मुंडे यांना मिळणार आहे. त्याच्यामुळं एका पद्धतीनं या सगळ्या प्रकरणातून अजित पवारांना डॅमेज करून त्याचा फायदा भाजपाला होणार हे मात्र निश्चित. पण नेमकं मनोज जरांगे यांच्या कटातील जे आरोपी होते ते स्वतःच कबुली द्यायला जरांगेकडं का गेले, पोलिसांनी याच्या तपासात पुढं काय केलं, तक्रारीमध्ये तांचन साळवीकर धनंजय मुंडे यांचं नाव का नाही आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजून आपल्याला मिळालेली नाही आहेत. निवडणुकीच्या तोंडावर या तपासात पुढं काय काय होतं त्यातले निष्कर्ष खूप महत्त्वाचे ठरणार आहेत आणि त्याबद्दलची प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्या हक्काच्या माझा महाराष्ट्र न्यूज या यूट्यूब चॅनलवर टाकत राहू. त्यासाठी तुमच्या हक्काच्या माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब नक्की